हरिभाई देवकरण ज्युनियर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। विज्ञान प्रदर्शनासंदर्भात एकंदरीतच प्राचार्य दीपा फाटक मॅडम यांच्याशी संवाद साधणार आहोत। कशा पद्धतीने एकंदरीत विज्ञान प्रदर्शनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच या विज्ञान प्रदर्शनामध्ये आतापर्यंत किती प्रोजेक्ट्स आलेले आहेत आणि विद्यार्थी कुठून आलेले आहेत, एकंदरीत त्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती प्राचार्य दीपा फाटक हे सांगतील। नमस्कार, मी दीपा प्रदीप फाटक, मुख्याध्यापिका तथा प्राचार्य हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर। आज विज्ञान प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे, कारण याचं प्रमुख निमित्त आहे प्रशालेचा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव। तर त्या निमित्ताने सर्व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतर ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाची ओळख व्हावी, संपर्क साधावा या निमित्ताने, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत। त्यामधले वक्तृत्व, वादविवाद, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी, क्रीडा स्पर्धा, समूह नृत्य, समूहगीत अशा विविध कला, क्रीडा आणि विज्ञान अशा वेगवेगळ्या आयामात आम्ही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। त्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन आता हा उपक्रम सुरू झालेला आहे। यामध्ये विविध ग्रामीण भागामध्ये आमच्या प्राध्यापकांनी आवाहन केल्यानुसार एकंदरीत 86 उपक्रम इथं उपस्थित झालेले आहेत आणि ते अत्यंत उत्तमरित्याने ते सादर केलेले आहेत। या सर्व उपक्रमाच्या अंतर्गत 154 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि अत्यंत उत्साहाने हा प्रदर्शनाचा उपक्रम सादर केलेला आहे। आमच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जवळपास 3 प्रयोगशाळा आणि स्वतंत्र संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा 2 प्रयोगशाळा, अशा एकंदरीत 5 प्रयोगशाळा आहेत। यावेळी त्याचं वैशिष्ट्य म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाने नवीनच सुरू केलेला क्रॉप सायन्सचा उपक्रम, त्यामध्ये उत्सुकतेपोटी बरेचसे विद्यार्थी तिथे भेट देत आहेत। हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप व्हावा यासाठी आपण वेगवेगळ्या उपकरणांसाठी वेगवेगळे विद्यार्थी आणि संबंधित परीक्षक, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कॉलेजचे, वेगवेगळ्या शाळेचे शिक्षक येऊन भेटी देऊन गेलेले आहेत। संबंधित शिक्षकांनी या प्रकल्पाचं कौतुक केलेलं आहे। त्याचप्रमाणे या प्रदर्शनाच्या प्रकल्पासाठी सर्व शहरातील विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी सहभाग नोंदवलेला आहे। या प्रदर्शनामध्ये आपण सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहोत। त्याचप्रमाणे गुणानुक्रमांक ज्या विद्यार्थ्यांचे येतील अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहोत। विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळेस अल्पोपहाराची सोय केलेली आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे जर रजिस्ट्रेशन, कोडिंग आणि संबंधित शाळेचे आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक त्या विभागाला कार्यरत आहेत। विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छ पाणी, दुपारी अल्पोपहार इत्यादी सोयी सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत। तर आपण आता या ठिकाणी पोहोचणार आहोत AC कूलर याविषयी एक वेगळा प्रकल्प आहे। काय नाव तुझं? मेरा नाम सुहाना है, सुहाना शेख। मैं एक प्रोजेक्ट बनाई हूँ AC कूलर। ये वर्क करता है, मतलब ठंडी हवा देता है ये। उसको AC कंडीशनर भी बोल सकते हैं हम लोग। और ये एक इलेक्ट्रिकल डिवाइस है डिज़ाइन किया हुआ कि एक रूम कूल करने के लिए और जो अंदर डी-ह्यूमिड एयर रहता है वो बाहर निकालने के लिए। It provide relaxation and comfort in the environment. We can use in hot summer months. इसके अंदर हम लोग ने मोटर यूज़ किया है, इधर एग्जॉस्ट फ़ैन यूज़ किया है, डायरेक्ट उधर से करंट दिया है और यहाँ पे ना एक हवा आने के लिए पाइप लगाया हुआ है, आउटलाइट पाइप लगा हुआ है, यहाँ से हमको ठंडी हवा आएगी। तो ऐसा ये कूलर बना हुआ है। इसका कॉस्ट उतना ज़्यादा नहीं है, ये कोई भी मतलब एफर्ट कर सकता है, सब लोग खरीद सकता है। क्या इस्तेमाल किया है, कौन से टूल्स हैं? इसके अंदर ये एग्जॉस्ट, इसके अंदर एक एग्जॉस्ट फ़ैन है और एक मोटर है और एक एडाप्टर है। अपन डायरेक्ट करंट भी दे सकते हैं या तो बैटरी पर भी चला सकते हैं। हाँ, दोनों के भी है।
और वाटर डालना चाहिए इसमें, पानी डाल के चलाना है। यहाँ से एक हवा आती है, आउटलेट है ये हवा। बस। और क्या एडवांटेजेस और डिसएडवांटेजेस क्या क्या है? डिसएडवांटेजेस ये है कि इसके अंदर पानी डालना पड़ेगा और आपको दूसरा हाँ पानी डालना पड़ेगा। अच्छा, वही है। हाँ, अशा पद्धतीने एकंदरीत AC कूलर कोणत्या स्कूलचं आहे, कॉलेजचं आहे? साठे इंटिग्रेटेड कॉलेज। साठे इंटिग्रेटेड कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि एक वेगळा युनिक असा AC कूलरचा या ठिकाणी प्रोजेक्ट त्यांनी बनवलेला आहे। आपण पाहतोय की माझ्या बाजूला तुम्ही अनेक कॉलेजेस आणि स्कूलमधून आलेले विद्यार्थी आहेत। इथे देखील एक युनिक असा प्रोजेक्ट दिसतोय। कोणत्या कॉलेजमधून तुम्ही आलेला आहात आणि एकंदरीत काय प्रोजेक्ट आहे तुमचा? माझं नाव धनश्री आहे, ही माझी पार्टनर सानिका। हे डिस्पर्शन ऑफ लाईटचं प्रोजेक्ट आहे। म्हणजे आपण ह्या व्हाईट लाईटपासून 7 रंग कसे मिळवतो। वी कॅन से व्हाईट लाईट इज अ मिक्सचर ऑफ अ 7 कलर। हाऊ वी कॅन टेलिंग हिअर, हां रेनबो, इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द रेनबो। It is the white light. When white light is passes through the prism, it's split into the 7 colors. These 7 colors are red, orange, yellow, green, blue, indigo, and violet. These are the 7 colors. This red color has a maximum speed in this prism, and violet color has a minimum speed. Red color is a least deviation because it has a maximum speed, and violet color has a minimum speed in this prism, so it is a least deviation. Red color we can use an ambulance because it has a least deviation. We can see in a mist or a fog. And white light gives the 7 colors because white light travel in this prism different speeds. Like doing work like the rainbow. हाँ, रेनबो। Yes, magic of physics. हाँ, yes. Yes, thank you. इथे पण काही विद्यार्थी आहेत। काय सांगशील तुझ्या प्रोजेक्टबद्दल आणि कुठून आलेला आहेस? मी या शाळेचा हरिभाई देवकरण ज्युनियर कॉलेज, माझं नाव ओम साई दोडमणी। हे आम्ही प्रोजेक्ट तयार केला जर जे कारखान्यातलं काळा धुरणी एअर पोल्युशन होतं आहे ते आम्ही कमी करायचा प्रयत्न केला। ज्यातनं आम्ही फॅन लावला, इथनं एअर पोल्युशन जी इथं कापसाद्वारे त्यांचं कार्बन जे असतं ना ते इथं अडवलं जातं आणि खाली पाणीमुळं ते अजून जर अडवलं जातं आणि इथं अजून प्युअर होऊन इथनं फ्रेश एअर बाहेर येते। हां, हे जे आपण एअर पोल्युशन कमी करू शकतो, 70 ते 80% एअर पोल्युशन यामुळे थांबवलं जातो। जर का सर्व फॅक्टरीमध्ये जर काही वापर केला ना तर आपल्या देशातलं 70 ते 80% पॉल्युशन आपण कमी करू शकतो। हे यूज करा, कंपल्सरी यूज करावी। हे कंपल्सरी यूज केल्यामुळे लय फायदा होतो। जे एअर पॉल्युशनमुळे जे हानी होते सगळं आपण थांबवू शकतो। हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन अंतर्गत भौतिकशास्त्र प्रयोगशाळेमध्ये प्युअर सायन्स, ॲप्लाइड सायन्स या 2 विभागामध्ये एकूण 29 प्रोजेक्ट या प्रयोगशाळेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। शाळा स्तरावरील काही प्रोजेक्ट आहेत, महाविद्यालयीन स्तरावरचे काही प्रोजेक्ट आहेत। त्याचं परीक्षण आमच्या विभागातले संबंधित शिक्षक गवंडी सर आणि राठोड सर करत आहेत। विद्यार्थी योग्य पद्धतीने त्यांचं प्रोजेक्टचं स्पष्टीकरण देत आहेत। विद्यार्थ्याचा उत्साह पाहता हे प्रदर्शन आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडून ज्या शाळा आणि महाविद्यालयातले विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी झालेत आम्ही त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। धन्यवाद। I am Rajnani Lakshman Jamkhande from Bharati Vidyapith School. Today I am presenting model of eyeball. It is my object W. When light rays falls on an object and enters the eyeball, it is a eye, and when light rays falls enter the eyes through the cornea, it is a cornea. It is a cornea. Cornea is a transparent layer of the eye, and after the cornea, the convex crystalline lens is present. This is crystalline lens. This lens have ability to reduce and increase the focal length according to the ray of light, and the image of the object is formed on the retina. Retina is a nerve sensitive cell which is present back of the eye,
and retina has a special cell which is convert light into electrical signals, and those electrical signals passes through brain through the optic nerve. It is a optic nerve. Optic nerve transmits transmits electrical signals from eyes through the brain, and the brain has processed the electrical signals and create a erect position of the object and same size of the object. Thank you so much. नमस्कार, माझे नाव अल्फिया अजीज बाणेवाले, माझ्या सहकाऱ्यांचे नाव श्री श्रेया किरण पाटील. आज आमच्या विज्ञान हा एक निसर्गातील महत्त्वाचा भाग आहे. निसर्गातील विविध गोष्टी म्हणजे आपल्याला जतन व संवर्धन करता यायला पाहिजे. निसर्गातील प्रमुख 2 गोष्टी म्हणजे कोणत्या? प्राणी आणि पक्षी. त्यातलाच एक विशेष पक्षी म्हणजे मालढोक पक्षी. हा पक्षी सध्या आपल्याला नानस परिसरामध्ये आढळतो. हा पक्षी इतका दुर्मिळ झाला आहे की हा पक्षी आपल्या सोलापुरात एकच आढळतो. त्यामुळे हा उपक्रम की तर आता ह्या पक्ष्याला वाचवण्याची गरज खूपच आहे. जसे की या परिसरात काही पर्यटक येथे फिरायला येतात किंवा शिकारी या पक्षाचा शिकार करण्यासाठी येतात. शिकारी तर या एंट्री गेटपासून येणार नाही, कारण इथे सिक्युरिटी गार्ड असणार. तो शिकारी काय करेल, या कंपाऊंडवरून उडी मारण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा तो उडी मारण्याचा प्रयत्न करेल तेव्हा अशा पद्धतीने सेन्सर वाजेल. त्या सेन्सर कंट्रोल रूममध्ये ऐकू येणार. कंट्रोल रूममध्ये बसणाऱ्या व्यक्तीला तो सायरन ऐकू येणार आणि तो CCTVच्या सहाय्याने बघणार आणि ते अलर्ट राहतील. अशा पद्धतीने आमच्या उपक्रमाचे कार्य आहे. अशा प्रकारे हा सेन्सर वाजणार आहे, जेणेकरून प्रत्येक प्राण्याचे व पक्ष्याचे जतन आणि संवर्धन होईल. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव प्राजक्ता मब्रुखाने. मी शांती ज्युनियर कॉलेजमध्ये शिकते आणि माझं टॉपिकचं नाव आहे प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट. सो आधी मी दाखवले की प्लास्टिक वेस्टपासून कन्स्ट्रक्शन ऑफ रोड कसं होऊ शकतं. यामध्ये 2 टाईप्स ऑफ प्लास्टिक यूज केलं जातं, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. आधी सगळं प्लास्टिक डंपयार्डमध्ये गोळा केलं जातं, मग त्याला स्मॉल पीसेसमध्ये क्रश केलं जातं आणि मग त्याला एका मोठ्या फर्नेसमध्ये मेल्ट करायला ठेवलं जातं. आणि जेव्हा ते प्लास्टिक मेल्ट होतं त्याला हॉट ॲग्रिगेट म्हणलं जातं. जेव्हा हे प्रोसेस होत असतं तेव्हा सायमल्टेनियसली आपल्याला डांबर बनवायचं प्रोसेसही करावं लागतं. त्यामध्ये स्टोन्स घ्यावे लागतील, मग त्याला पण स्मॉल पीसेसमध्ये क्रश करावं लागेल, मग त्याला बिटुमिनमध्ये ॲड करावं लागेल. बिटुमिन जे असतं ते डांबर बनवण्यासाठी यूज केलं जातं आणि हे जे आपण तयार झालेलं असतं मिक्सचर दोन्ही ते खूप गरम असतात. सो ते जेव्हा गरम असतात तेव्हा आपण एका मिक्सिंग मशीनमध्ये त्याला ॲड करतो ॲट हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर 2 ते 3 तासांसाठी, कारण प्लास्टिक जे असतं ते नॉर्मली कशासोबतही मिक्स होत नाही. सो ॲट हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर ह्या मिक्सरमध्ये मिक्स केलं जातं. जेव्हा आपल्याला वाटतं की ते पूर्ण प्रकाराने मिक्स झालेलं आहे तेव्हा ते आपल्याला डांबर बनवून रेडी मिळतं. आणि जे डांबर आपण यूज करतो प्लास्टिकसोबत कन्स्ट्रक्ट करण्यासाठी रोड, ते त्याची ड्युरेबिलिटी ऑलमोस्ट 500 इयर्स आहे. मग सेकंडली मी प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट दाखवलं आहे. यामध्ये फक्त एकच प्रकारचा प्लास्टिक यूज होतो, ते आहे थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक जे आहे ते रिमोल्डेबल आहे आणि रिशेपेबल आहे. सो आधी सगळं प्लास्टिक जे आहे ते डंपयार्डमध्ये आणलं जातं आणि आपल्या कॉन्वेअर बेल्टमध्ये ते ट्रान्सपोर्ट केलं जातं आणि देन ते फ्लोटिंग टँकमध्ये पडतं. जे आपलं मिक्स असतं आहे, आता ऑलरेडी आपण डंपयार्डमध्ये जे आहे ते प्लास्टिक मिक्स झालेलंच असतं आहे. सो इथं काय होतं की फ्लोटिंग टँकमध्ये ते सपरेट होतं. जे हेवी प्लास्टिक असतं ते खाली साठतं आणि जे वरती लाईट वेटचं प्लास्टिक असतं तो असं ते असं वरनं खाली पडतं. इथे आपलं डंपयार्ड आहे अजून एक, त्यामध्ये ते पडतं. मग जे हेवी प्लास्टिक खाली साठलेलं असतं ते फ्रिक्शन वॉशरमध्ये येतं. फ्रिक्शन वॉशर काय करतं, त्याला इन अँड आउट वॉश करतं आणि त्याला मेल्ट करतं इथे फ्रिक्शन वॉशरमध्ये. मग ते फ्रिक्शन वॉशरमध्ये जे आपल्याला रँडम शेपचं सॉलिड भेटलेलं आहे प्लास्टिकचं, ते वॉटर पंपमध्ये डुबवून काढलं जातं सो दॅट ते अजून जास्त सॉलिडिफाय होण्यासाठी. मग ते जे सॉलिडिफाय झालेलं असतं वॉटरिंग पंपमध्ये डुबवून काढल्यानंतर ते सॉलिड आपलं, तर ते मिक्सिंग मशीनमध्ये आणलं जातं. आता मिक्सिंग मशीनमध्ये विविध प्रकारचे केमिकल्स असतात. फॉर एक्झाम्पल आपलं जे फॅक्टरी आहे ते कप्स बनवण्याची आहे, तर ह्यामध्ये मिक्सिंग मशीनमध्ये विविध प्रकारचे केमिकल्स, तुम्हाला ते कप्सचे शेप्स वेगळे हवेत, कलर वेगळा हवा आहे, त्याचं लॅमिनेशन वगैरे इथे ठरतं. इथे ठरल्यानंतर ते जे मिक्सिंग मशीन जे आहे हे असं चालतं
मिक्सिंग मशीनमध्ये जेव्हा आपण ते सॉलिड घालतो ते सगळं केमिकल्स मिक्स होणार. मिक्स झाल्यानंतर ते ह्या मिक्सिंग मशीनमध्ये जाणार जे की स्मॉल पीसेस. मी वैष्णवी संतोष घुगरे, ही माझी फ्रेंड श्रद्धा गणेश भोसले. आम्ही हरिभाई देवकरण ज्युनियर कॉलेजचे स्टुडंट आहे. हा प्रोजेक्ट केला आहे मॅथमॅटिक्सचा. हा टिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आहेत, हे आपल्याला लवकर कसं लक्षात ठेवता येईल ह्यावरून केलेला आहे. इथे आहे ना 2 ॲक्सिस आहेत, एक्स आणि वाय. ह्या ॲक्सिसची व्हॅल्यू 0, ह्याची 90, ह्याची 180 आणि 270 आहे. हे जी आहे इथे आपण हे कसं लवकर लक्षात ठेवू शकतो ह्यावरून आहे. इथं एक सेंटेन्स आहे, ऑल स्टुडंट टेक कॉफी. हे फर्स्ट ह्याच्यामध्ये ऑल म्हणजे सगळे कॉस साईन कॉस सगळे हे पॉझिटिव्ह असतात. सेकंडमध्ये आहे ना साईन आणि कोसिस हे पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. थर्डमध्ये आहे ना टॅन अजून कॉट हे पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. फोर्थमध्ये कॉस आणि सेक हे पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आता आपल्याला या ॲक्सिसवर असलेल्या डिग्रीची आपल्याला व्हॅल्यू फाईंड करायची आहे. इथं ही ॲक्सिसची व्हॅल्यू 0 आहे. हे जे व्हॅल्यू आहे ना साईन 0, कॉस 1 आणि टॅन 0 आहे. हेच अपोजिट हे असतं. इथं साईन 0, इथं पण 0च असणार, कारण 0ला आपण प्लस मायनस हे चिन्ह नाही देत. इथं कॉस 1 आहे, इथं -1 असणार. इथं टॅन 0 आहे, इथं पण टॅन 0 असणार. तसंच हे आहे, इथं साईन 1 आहे, कॉस 0 आहे, इथं टॅन इन्फिनिटिव्ह आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे आपण त्याची व्हॅल्यू ग्राह्य धरू शकत नाही. इथं साईन 1 आहे, इथं -1 आहे, इथं कॉस 0 आहे, इथं पण 0च असणार. आपण त्याला प्लस मायनस चिन्ह नाही देत. इथं टॅन इन्फिनिटिव्ह, इथं पण इन्फिनिटिव्हच असणार टॅन. थँक्यू. आमच्या हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 2 जानेवारी आणि 3 जानेवारी 2025 रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेले आहे. यामध्ये अनेक उपक्रमशील प्रयोग, त्याचबरोबर अनेक उपकरणे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केलेली मांडणी करण्यात आलेली आहे. आणि हे प्रदर्शन खूप सुंदररित्या मांडणी केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अनेक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेटी देऊन या ठिकाणी चे प्रयोग पाहिलेले आहेत आणि त्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे. त्यांना येथून बरीचशी माहिती मिळालेली आहे. त्या माहितीच्या आधारे ते पुढे चांगल्या पद्धतीनं वाटचाल करतील. त्यांना त्या ज्ञानाचा उपयोग करता येईल याची मला खात्री आहे. या विज्ञान प्रदर्शनाला माझ्यातर्फे शुभेच्छा आणि सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव राजवर्धन. मी विमो मेहता शाळेत शिकत आहे. मी इथं प्रदर्शन आहे असं कळाल्यावर मी आमच्या बाबांसोबत आलो आणि इथं खूप चांगले प्रदर्शन आहेत. मला हे प्रदर्शन बघून आवडलं. गुड मॉर्निंग, good afternoon. So my name is Shobha Mahadev Madni, Sanskriti Kishore Yadav and Sujata Sukhdev Rathod. So our college name is Srimati Savitribai Khartare Arts and Science Junior College Pakni. So today I am going to explain our project. So our project name is biomass production of local strain nitrogen fixing cyanobacteria for agriculture. First we have collected the algae from our surroundings. Then that algae we have mixed with the superphosphate and soil. Then here you can see that the algae has been grown very well. Then in the fourth tray the water has been evaporated in the form of vapors. Then this soil we have stored into the sterilized jar. Why in sterilized jar? Because to prevent from the fungal infections. Then we have compared our BGA containing soil with the garden soil. Here you can see the in BGA containing soil the methi has been grown very well, and in the garden soil the methi has been not grown very well. The intention of doing this project is to say the farmers to use the organic fertilizers instead of using the chemical fertilizers. Myself Pratiksha Mali. Myself Bhakti Chavan, and we are from Srimati Nirmalatai Thokar Prashala. Drone can be used for spraying fertilizers.
drone can be used for spraying fertilizers, chemicals and pesticides, and it can be also improving water efficiency. Drone can be used for saving our security purpose of field and our cattle, and drone can be also used to check plant health, water management, pest issues and crop density. And Drone is a very useful factor in agriculture currently, and it helps farmers to save their money as well as time. And the first agricultural drone was R50 Yamaha, which was first invented in Japan. And drone is a very useful factor, and it can be used all over the world. My name is Sana Mannan Patel. He is my partner, Atharva Chaugule. Our project name is Smart and Eco-Friendly Home Model. इस प्रोजेक्ट को हमने स्मार्ट ऑटोमेशन एंड इको फ्रेंडली टेक्नोलॉजी यूज़ करके बनाए हैं। इसके अंदर हमने सिक्योरिटी अलार्म और वाटर लेवल इंडिकेटर, रेन अलार्म डिटेक्टर, रेन वाटर हार्वेस्टिंग, फायर डिटेक्टर अलार्म एंड ऑटोमेटिक स्ट्रीट लाइट ऑन एंड ऑफ, ये सारे सिस्टम्स लगाए हैं। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न साकार होण्यासाठी किंवा नवभारत निर्माण होण्यासाठी 2020 हा जगामध्ये महासत्ता बनण्यासाठी त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी विविध शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेले असतात। पण आपण यावर्षी विज्ञान स्पर्धा आयोजित करणं याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की अनेक असे संशोधक या ठिकाणी निर्माण व्हावं। शहरी आणि ग्रामीण भागातील मुलांना या गोष्टी माहीत नसतात, त्यांचे मार्गदर्शक, त्यांचे शिक्षक त्यांना या संदर्भात सांगतात। विशेष करून मला सांगायला आनंद वाटतो आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी खूप संशोधक वृत्ती त्यांच्याकडे असतात, फक्त त्यांना मार्गदर्शन करणारे नसतात। म्हणून असा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या विज्ञान प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। माझ्या या सर्व टीमनं म्हणजे माझे सहकारी सर्व पर्यवेक्षक, आमचे मार्गदर्शक राजेशजी पटवर्धन साहेब आणि प्राचार्या दीपा पाठक मॅडम या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने हा विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी अतिशय उत्साहाने त्या ठिकाणी पार पडत आहेत। मी पुन्हा एकदा माझ्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। सायन्स या शब्दाचाच अर्थ असा होतो की सिस्टमॅटिक कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन एक्सप्लोरेशन ऑफ नॅचरल कॉजेस अँड इफेक्ट्स या विषयाला अनुसरूनच जीवशास्त्र अर्थात बायोलॉजी या प्रयोगशाळेत रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आणि ॲग्रिकल्चर याच्या रिलेटेड एकूण 27 प्रोजेक्ट आले। या प्रोजेक्टची तयारी करून घेण्यात जीवशास्त्र विभागाच्या पट्टण शेट्टी मॅडम, क्रॉप सायन्सच्या रासकर मॅडम यांनी खूप अथक प्रयत्न केलेत। त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सगळ्या विद्यार्थ्यांनी ऊर्जा निर्मितीचा नॅचरल सोर्सेसचा विचार खूप योग्य प्रमाणे केला। या दृष्टिकोनातून विज्ञानाची शिक्षिका म्हणून मी भावी पिढीबद्दल अत्यंत समाधानकारक आहे, कारण त्यांना येणाऱ्या स्त्रोतांचा कसा उपयोग करून घ्यावा याचं त्यांच्यातलं वैज्ञानिक दृष्टिकोन जागं होतं आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करायची त्यांची वृत्ती वाढत आहेत, हे बघून मी खूप समाधान आहे। धन्यवाद। Myself Rajnandini Shiddu Shivsharan. I am from Junior HD Haribhai Junior College. My project is based on cell theory, means all about plant cell and animal cell. Here we can see plant cell provides their own food by own because of protein synthesis, and here animal cell do not provide their own foods because here is not presence of cytoplasm. Here is present of cytoplasm. Here protein synthesis, here plant cell provide their own food because of here is protein synthesis, so that's why they can provide their own food by here we can see mitochondria means powerhouse and nucleus is both here. A common one is nucleus is present in DNA also. Here we can see plasma membrane means the cell wall of whole plant cell, and here we can see lysosomes stored our damaged cell in this, and here plasma, mitochondria and all are about here. Thank you. Myself Vaibhavi Bulbule. Myself Akansha Jagtap from HD College. Here we made waste management.
So this is a residential area. There first is a plastic, dry and wet. Plastic, wet. मराठी ठीक आहे. Plastic is a recycle from this area and नंतर ते फॅक्टरीमध्ये गेलं ना त्यापासून आपण न्यू प्रोडक्ट तयार करू शकतो. नेक्स्ट ओला कचरा मीन्स वेट वेस्ट ते फील्डमध्ये आपण टाकू शकतो, त्याला डिकम्पोज करू शकतो. डिकम्पोज केल्यानंतर आपण त्यापासून मॅन्युअर तयार करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट ड्राय वेट इज अ रिसायकल फ्रॉम देअर. रिसायकल केल्यावर त्यानंतर ते फॅक्टरीमध्ये जातं. फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर आपण त्यापासून न्यू पेजेस तयार करू शकतो. याचा फायदा काय, यामुळे इन्व्हायरमेंटला हानी पोहोचत नाही. आपण त्यामुळे ट्रीज कट करू शकत नाही. दिस इज अ व्हेरी यूजफुल टू अवर फ्युचर प्लॅन. थँक्यू. My name is Priyanka, his name is Prasanna. Our project name is Garbage Cleaner Robot. हा प्रोजेक्ट मोठमोठ्या शाळेत कारखान्यात शाळेत उद्योग अशा ठिकाणी उपयोग केला जातो. हा रोबोट जसं की जास्त कचरा जेथे असते तिथं ह्यामध्ये कचरा टाकायचा, तो कचरा नेतो आणि तिथून कचरा काढून घ्यायचं. हा रोबोट बटन चालू केल्यावर, इथे बटन आहे ते बटन चालू केल्यावर हे रोबोट चालतो. जसे की आपण बघू शकता. सायन्स एक्झिबिशन अरेंज केलं होतं, इथे आम्ही आलो आहे. हे एक्झिबिशन काल आणि आज होतं आणि आम्हाला इथं खरंच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आला आणि आम्हाला जे काही वस्तू किंवा जे इलेक्ट्रिसिटीसाठी जे काही सुविधा होतं ते सर्व त्यांनी अवेलेबल केलं आणि त्यांनी आम्हाला एकदम कम्फर्टेबल असं इथं वातावरण ठेवलं आणि नाश्ता वगैरे सर्व सोयी पण त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेत आणि इथले शिक्षक पण फार कोऑपरेट करतात आणि त्यानंतर इथले विद्यार्थी देखील फार चांगले होते. एकूण हरिभाई स्कूलमधील हे जे सायन्स प्रोजेक्टचा अनुभव आहे ते माझ्यासाठी खरंच खूप छान होतं आणि मला ह्यापुढे पण इथं अनेक कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हायला खरंच खूप आवडेल. थँक्स. First of all, good afternoon. Myself Rohini Pawar from Chate Coaching Classes. The experience of this exhibition is really very good. स्टुडंटनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रोजेक्ट एक्सप्लेन केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हायड्रोपोनिक्स बघितलं तर करंट अगदी रिसर्च प्रोजेक्ट आहे आणि मुलांना अशा प्रकारचे प्रोजेक्ट एक्सप्लेन करणं म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेला एक वाव देण्यासारखं आहे. भविष्यात पण ह्या कॉलेजनी असेच प्रोजेक्ट रन करावे अशी आमची अपेक्षा आहे आणि विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्तीत जास्त वाव मिळावा हीच अपेक्षा आहे. थँक्यू. So myself Namita Rao Sahib Kardalkar and I am from this college, HD Junior College. So today we are here for the imagine what today's students are presenting their exhibition projects. So आज आम्ही इथे आलो चाटे ज्युनियर कॉलेज अँड एज्युकेशनल इंटिग्रेटेड कॉलेज इथून आलेलो आहोत आम्ही. तर आमचेही स्टुडंट इथं प्रेझेंट करतायत एक्झिबिशनमध्ये. तर आम्हाला इथे येऊन हे कळालं की आजच्या स्टुडंटच्या डोक्यात काय काय प्लॅन्स येऊ शकतात म्हणजे आपल्या काळात जसं होतं की आपण जस्ट स्टडी रिलेटेडच आपण काय करत होतो तेवढंच आपलं डोकं होतं. पण आजचे स्टुडंट्स जे आहेत ते विथ प्रॅक्टिकल डोकं चालवून त्यांनी काहीतरी नवीन प्रोजेक्ट्स तयार केलेत आणि ते आम्ही इथं पाहतोय. तर आम्हाला खूप जास्त आनंद होतो आहे आणि मी तर याच कॉलेजचे विद्यार्थीने त्यावेळेला मी एवढं कॉन्फिडंट नव्हते जेवढे हे स्टुडंट आहेत कॉन्फिडंट आहेत. सो खरंच खूप छान वाटलं हे एक्झिबिशन बघून. थँक्यू सो मच. Hello everyone, my name is Bhakti Chavan. My name is Pratiksha Mari. My name is Shifa Jakir Nadaf. We are from Srimati Nirmalatai Thokar Prashala. Here we have enjoyed a lot for the past 2 days. The college has given us really good facilities. They have taken care of us like their own children. We have enjoyed a lot and we got a really good response from each and everyone who visited over here, and it was a very good experience and gonna be the most memorable days of my college lives. Thank you. मैं आईटा में हूँ. आईटा इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट गवर्नमेंट आईटा बीजापुर नाके पे है और हम इधर हरिभाई देवगन में इधर आए थे. हम प्रोजेक्ट लेके आए थे. हमारा प्रोजेक्ट है शॉक प्रूफ डिवाइस. आपण ते आपल्या घरात लावले ना तर आपल्याला करंट वाहत नाही म्हणजे करंट लगता नहीं है हमें. और इधर हम हरिभाई देवगन में आए थे तो इधर का एक्सपीरियंस बहुत अच्छा था. इधर नाश्ता दिया था इधर के सर लोगों ने और इधर के सर लोग सब लोग अच्छे हैं. इधर हम पूरा पार्टनर के साथ आए थे. हमारे फ्रेंड्स लोग भी है इधर. सब आके इधर एक्सपिरियन्स अच्छा था और हमारा इधर शॉकप्रूफ डिवाइस है. नमस्कार, माझे नाव सौ राठोड आशा संजय आहे. मी छत्रपती शिवाजी प्रशालेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
आज इथे जिल्हास्तरीय जे विज्ञान प्रदर्शन भरलेलं आहे, यामध्ये आम्ही आमच्या प्रशालेतील 100 विद्यार्थी घेऊन प्रदर्शन विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. हे जे प्रदर्शन इथं या ठिकाणी भरलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे आणि यामध्ये अनेक प्रकारचे मॉडेल यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. आजच्या सध्याच्या घडीला आपल्याला जे उपयुक्त होईल असे मॉडेल या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना हे या प्रकारचे खूप सारी माहिती विद्यार्थ्यांना मिळालेली आहे आणि नवीन नवीन कल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजलेल्या आहेत. एकंदरीतच आपल्या या सोलापूर जिल्ह्यातलं एक अतिशय म्हणजे एक सुंदर प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे. धन्यवाद. मी महेश दत्तात्रय पाटील, हरिभाई ज्युनियर कॉलेज सोलापूर. आमच्या सर्व टीमच्या सहाय्याने आम्ही 24-25 या आमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये शास्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. या प्रदर्शनासाठी आमच्याकडे सगळ्यात सुरुवातीची म्हणजे नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन याची मुख्य जबाबदारी होती. या कार्यामध्ये मला माझे सर्व सहकारी व आमचे पर्यवेक्षक यांचं मोलाचं सहाय्य लाभलेलं आहे. आमच्या प्राचार्या दीपा फाटक मॅडम तसेच आमच्या अध्यक्ष राजेशजी पटवर्धन यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही हे प्रदर्शन कंडक्ट करू शकलो, शिवाय यशस्वीरित्या पार पडू शकलो. याबद्दल त्यांचे आभार. नाविन्यपूर्ण संकल्पना घेतलात, त्याप्रमाणे प्रकल्प केला, त्याच्यानुसार अभ्यास केला आणि तुमच्यामधल्या असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला तुम्ही गती दिली. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला आज आम्ही सहभागी प्रमाणपत्र देत आहोत. हदे प्रशालेचे पर्यवेक्षक मोती बने सरांना मी विनंती करते की त्यांनी सगळ्या प्रमाणपत्रांचं वाटप करावं. धन्यवाद.